तापी, बोरी आणि अनेरच्या संगमावर असलेल्या बोहरा गावाचे निम्न तापी प्रकल्पात 100% पुनर्वसन झालेच पाहिजे या मागणीसाठी सुमारे 250 ग्रामस्थांनी तहसील कार्यालय आणि आमदार कार्यालयावर 16 जुलै रोजी मोर्चा काढला। न्याय न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी तापी, बोरी आणि अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला। गावाचे पुनर्वसन पूर्णतः करण्यात यावे यासाठी बोहरा ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून मोर्चाला सुरुवात केली। नाट्यगृह, मंगलमूर्ती चौक, स्टेशन रोड, महाराणा प्रताप चौक मार्गे मोर्चा कचेरीवर धडकला। आधी पुनर्वसन मग धरण। बोहरा गावचे पुनर्वसन झालेच पाहिजे। शेतजमिनीचा न्याय निवाडा लवकर करून मोबदला मिळालाच पाहिजे। फ्लड टेस्ट, माती परीक्षण, ऑडिट नीट झालेच पाहिजे असे फलक झळकत होते। त्याच प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता। नायब तहसीलदार अजय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले। तेथून मोर्चा आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी गेला। ठिय्या मांडून घोषणाबाजी केली। आमदारांच्या प्रतिनिधी म्हणून जयश्री पाटील यांनी निवेदन स्वीकारले। शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। बोहरा ग्रामस्थांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले। मोर्चात शिवाजी बागुल, देवीदास फुलपगारे, दीपक धनगर, निखिल धनगर, दगडू पाटील, जयेश बागुल, बन्सीलाल भिल, सुनील अहिरराव यांच्यासह धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी, रणजित शिंदे, पंकज मुंदडा, रामराव पाटील सहभागी झाले होते। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भांडे वाटप योजनेत सावळा गोंधळ सुरू असून बुधवारी देखील भांडे न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेकडो कामगारांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। सकाळपासूनच मंगरुळ रस्त्यावर 250हून अधिक कामगार भांड्यांच्या प्रतीक्षेत जमले होते, परंतु वाटपसाठी कोणीही न आल्याने हताश आणि संतप्त झालेल्या कामगारांनी थेट प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर धडक दिली। प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्याजवळ पोहोचताच कामगारांनी आपला संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली आणि रस्त्यावरच ठिय्या मांडला। विशेषतः कामगार महिलांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला। माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत कामगारांच्या व्यथा समजून घेतल्या व तातडीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना घटनास्थळी बोलावले। तहसीलदार सुराणा यांनी कामगार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदार बदलून धुळे येथील नवीन ठेकेदार नियुक्त केला असून कामगारांच्या कागदपत्राची KYC करून उद्या साहित्य वाटप करू असे सांगितले। त्यामुळे संतप्त कामगार पुन्हा भांडे न घेता घरोघरी निघून गेले। मोटरसायकलवर अमळनेर शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या भडगाव व पाचोरा तालुक्यातील दोघा तरुणांना अमळनेर पोलिसांनी 15 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जळोद शिवारात अटक केली आहे। त्याच्या जवळून 3 लाख रुपये किमतीचा 15 किलो 40 ग्रॅम गांजा व 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जळोदकडून अमळनेरकडे 2 तरुण मोटरसायकलने गांजा विक्रीसाठी आणत आहेत अशी माहिती PI दत्तात्रय निकम यांना मिळाल्याने पोलीस पथक पंच घेऊन जळोद येथील दीपक बाजीराव पाटील यांच्या शेताजवळ दबा धरून बसले। रात्री 10:10 जळोदकडून एक मोटरसायकल क्रमांक MH19CT 4845 हिच्यावरून 2 तरुण येताना दिसले। पोलीस निरीक्षक निकम यांनी त्यांना अडवून मोटरसायकलवरील गोणीत गांजा असल्याचे आढळून आले। त्यांनी त्यांची नावे महेश कैलास पाटील राहणार मेन रोड जडेगल्ली भडगाव व नितीन शरद गौंड राहणार गौंड वस्ती देशमुख नगर पाचोरा असे सांगितले। पोलिसांनी त्यांच्याकडील 15 किलो 40 ग्रॅम गांजा व मोटरसायकल यांचा पंचनामा करून जप्त केला आणि दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे करीत आहेत। अमळनेर नगर परिषदेने केलेल्या मालमत्ता कराच्या वाढीसंदर्भात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने खासदार स्मिता वाघांना निवेदन देण्यात आले। यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नासंदर्भात झालेली सर्वपक्षीय सहविचार सभा आणि पालिकेत झालेली बैठक याबाबत सविस्तर माहिती देऊन सर्वेक्षणसाठी खाजगी संस्थेला दिलेला ठेका
लोकवर्गणी, पाणीपट्टीवर लावलेली 2% शास्ती, मालमत्ता हस्तांतरणवर आकारली जाणारी 2% रक्कम याबाबत सविस्तर माहिती दिली. यावर खासदार वाघ यांनी मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देत आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, पांडुरंग पाटील, संजय पाटील, किरण पाटील, महेंद्र रामोशे, जितेंद्र ठाकूर, बाबूलाल पाटील, RJ पाटील यांसह राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. अमळनेर शहरातील हरिओम नगर भागातील नागरिक पाणी, रस्ते व घंटागाडीच्या समस्यांनी त्रस्त असून त्या भागातील महिलांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. हरिओम नगरातील नागरिक रस्त्याच्या समस्येने हैराण आहेत. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झाले असून वृद्ध, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही. रस्त्यांचे कारण देऊन पालिका प्रशासन या भागात घंटागाडी पाठवत नसल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. पालिकेने सुविधा पुरविण्याची मागणी या भागातील महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी वंदना पाटील, मीना पाटील, रुपाली पवार, रेखा पाटील, संगीता विंचुरकर यांच्यासह भागातील महिला उपस्थित होत्या. राज्यस्तरीय मंथन परीक्षेत अमळनेर, पारोळा, धरणगाव व एरंडोल तालुक्यातील मानांकन यादीमध्ये स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अमळनेर शहरातील बन्सीलाल पॅलेस येथे करण्यात आला. यावेळी 92 गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सरोज भांडारकर, दर्शना पवार, खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, योगेश मुंदडा, रश्मी संवत्सरे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.